कोणत्याही परिस्थितीत ठाण्यात दहीहंडीचा सण साजरा होणार असं मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केलंय। बाळा नांदगावकर तो सोहळा पाहण्याकरता मैदानात आले आहेत। नोटिसा आल्या तरी दहीहंडीचा सण होणार आहे। सरकारने अट्टहास करू नये, हिंदूंचा सण साजरा होणार आहे। मुख्यमंत्री यांच्या बैठकीत टास्क फोर्समध्ये मागणी केली होती की मुलांना हंडी साजरी करू द्या अशी मागणी केली होती। सरकारच्या कार्यक्रमात गर्दी होते पण सण साजरे करायला परवानगी का नाही असा प्रश्न बाळा नांदगावकरांनी उपस्थित केलाय। काही कोरोनाची तिसरी लाट येईल आणि असं होईल तसं होईल, त्याच्यामुळे ठीक आहे, त्यांच्या काही गोष्टी मी समजू शकतो। म्हणून तुम्ही सगळ्याच हिंदू सणांवरती बंदी आणणार का, उत्सवावरती बंदी आणणार का? एका बाजूला तुम्ही ताजियाला परमिशन देता, त्या ताजियामध्ये हसन हुसेन करत मुस्लिम बांधव त्या साकू सूर्य घेऊन एकमेकांच्या अंगावर असे म्हणजे स्वतःच्या अंगावर मारून रक्ताच्या चिरकांड्या उडतात, त्या उडाल्या। त्याला घडलं नाही का तसं? बसमधून लोक जात नाहीत का? लग्नांमध्ये तुम्ही आता लग्न होतात, त्या लग्नांमध्ये सुद्धा मंत्री जातात, आमदार जातात, केवढी गर्दी असते। यावेळेला एक लक्षात येत आहे की हिंदू सणांच्याच वेळेला अडकाठी केली जाते। ती का? फक्त हिंदू सणांच्या जर कोरोना वाढतो का, त्याचा प्रादुर्भाव वाढतो का, बाकीच्या ठिकाणी वाढत नाहीये का? सगळं व्यवस्थित चाललंय, उद्घाटन व्यवस्थित चाललेत, रॅली चाललेत, मोर्चे चालले, सगळं चाललंय। मग फक्त हिंदूंचा सण आला, बाकीच्या सणाला नाही झालं का? ते मग तर हिंदू आमचा जो सण आहे तो आम्ही साजरा करणार आणि त्याच्यावर आम्ही ठाम आहोत। ही दहीहंडी मंगळवारी होणार। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी आपण या सगळ्याविषयी सविस्तर बोलूया। प्रणाली, गणेशोत्सवाच्या काळात जे नियम घातले त्यावरून सुद्धा सगळा गदारोळ महाराष्ट्रात झालेला आपण ऐकला पाहिला। आता आपण बघतोय दहीहंडी अगदी 2 दिवसांवर आली आहे, पण भाजप आणि मनसे दहीहंडी साजरी करण्यावर ठाम आहे। तर सरकार मात्र असं म्हणतंय की कोरोनाचे नियम पाळायला हवेत, त्यामुळे दहीहंडी साजरी करू नका। काय सांगाल या सगळ्या वादविवादाविषयी? एक तर आपण बघितलं पाहिजे सुवर्णा की दहीहंडी उत्सव हा मुळातच मुंबईपुरता मर्यादित आहे। इतर ठिकाणी दहीहंडी उत्सव हा फार मोठ्या प्रमाणावर साजरा होत नाही। कृष्ण जन्म जरी सगळीकडे साजरा होत असला तरी दहीहंडी फक्त मुंबई शहरापुरती मर्यादित आहे आणि इथे त्याला अनेक पातळ्यांवर महत्त्व आहे। म्हणजे स्पोर्ट्सच्या दृष्टीने असेल, सांस्कृतिक दृष्टीने असेल, राजकीय दृष्टीने असेल, अतिशय महत्त्व जे आहे ते या दहीहंडीच्या उत्सवाला आहे। आणि त्यामुळे दहीहंडी उत्सव हा आणि एकाच दिवसाचा असतो, त्यामुळे या सगळे जे याला विरोध करणारे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की शारीरिक जवळीकता येते, कारण थरावर थर रचले जातात, त्या ठिकाणी तुम्ही सोशल डिस्टन्सिंगचं पालन करू शकत नाही आणि त्यामुळे तिथे कोरोना होण्याची भीती जी आहे ती वाढते। त्यामुळे या दहीहंडीवर निर्बंध आणावी किंवा ती साजरी करू नये असं शासनाच्या वतीनं सुचवलं जाते। ज्याला प्रतिसाद दिलेल्या अनेक आमदारांनी आपण पाहतो की जे या मुंबई शहरामध्ये दहीहंडीचे मोठे आयोजक आहे। मग त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर जितेंद्र आव्हाड असतील, प्रदीप सरनाईक असतील किंवा दुसरीकडे जर आपण बघितलं तर जे आमदार आहेत असे सुद्धा अनेक जण आहेत जे या दहीहंडीचं आयोजन करत असतात आणि त्यांनी यावर्षी दहीहंडी साजरी करणार नाही, उत्सव साजरा होणार नाही असं जाहीर केलेलं आहे। पण हे सगळेच महाविकास आघाडीशी संबंधित असे लोक आहेत। त्या व्यतिरिक्तचे जे लोक आहेत, म्हणजे उदाहरणार्थ आपण जर घेतलं तर घाटकोपरमध्ये सगळ्यात मोठी दहीहंडी ही राम कदम यांची असते। ठाण्यामध्ये अविनाश जाधव यांची दहीहंडी मोठी असते, जे मनसेचे जिल्हाध्यक्ष आहेत। त्यामुळे या लोकांनी मात्र आपण दहीहंडी उत्सव साजरा करणारच असं जाहीर केलेलं आहे। राम कदम यांनी गनिमी काव्याचा वापर करून आपण उत्सव साजरा करू असं जाहीर केलेलं आहे। तर अविनाश जाधव यांनी सरकारलाच विनंती केलेली आहे की त्यांनी निर्बंधांना आणू नये आणि नागरिकांना, भक्तांना हा उत्सव साजरा करू दिला जावा। त्यामुळे मुंबईमध्ये आज जर बघितलं तर राजकीय परिस्थिती अशी आहे की भाजप आणि मनसे विरुद्ध महाविकास आघाडी असं चित्र तुर्तास तरी निर्माण होत आहे। कायदा सुव्यवस्था राखणं ही जबाबदारी महाविकास आघाडीची आणि ते कसे पार पाडतात हे आपल्याला बघावं लागेल सुवर्ण। पण मग या निमित्ताने म्हणजे फक्त प्रतिक्रियांसंदर्भातला संघर्ष नाही तर रस्त्यावर सुद्धा संघर्ष बघायला मिळेल का? कारण एका बाजूला सण साजरे करणार, त्यासाठी गर्दी होणार आणि कोरोना टाळायचा असेल तर सरकारला काहीतरी पावलं उचलावी लागणार। नक्कीच त्या दृष्टीनं पोलीस यंत्रणा ज्या ज्या लोकांनी
शासनाला आव्हान दिलेलं आहे, मग ते भाजप आमदार असतील राम कदम किंवा मग मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव असतील, ज्यांनी आव्हान दिलं त्यांच्यावर पोलीस यंत्रणेचं, प्रशासनाचं, राज्य सरकारचं लक्ष राहणारच आहे. त्यांनी हे सण साजरे करू नये म्हणून पोलीस प्रशासन प्रयत्न करेल तर आपण सण कसा साजरा करावा असा एक पॉलिटिकल स्टंट करण्याचा प्रयत्न हे दोन पक्ष करतील. त्यामुळे मंगळवारच्या दिवशी, ज्या दिवशी खरं तर गोपालकाला गोड झाला असं आपण म्हणतो, अगदी त्या दिवशी या पक्षांना कुठला प्रसाद मिळतो हे आपल्याला बघावं लागेल. नक्की. कायम विरोधकांकडनं एक सूर असा सतत आळवला जातोय की फक्त हिंदूंच्या सणांवर गदा का, हिंदूंचे सण साजरे करण्याला परवानगी का नाही, या सगळ्याविषयी प्रणाली आपल्याशी सविस्तर बोलायचं आहे. आपण अशाच संपर्कात राहा. कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहणार आहोत दहीहंडी आणि वाद काही क्षणात न्यूज 18 लोकमत.